शरद पवार एनडीएमध्ये जाणार या चर्चांना अजित पवारांच्या विधानामुळे आणखी बळ। पत्रकारांच्या शरद पवारांच्या फोटो संदर्भातील प्रश्नावरती तुमच्या तोंडात साखर पडो, अजित पवार यांचं सूचक उत्तर। मुंबई महापालिकेसाठी आज महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार। मुंबईच्या वरळी डोममध्ये महायुतीची पहिली जाहीर सभा। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंसह प्रमुख नेते राहणार उपस्थित। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सांगलीतून प्रचाराचा नारळ फोडणार। सांगली पालिकेसाठी आज पहिली सभा। इचलकरंजीमध्ये रोड शोचंही आयोजन। महापालिका निवडणुकीच्या निकालापूर्वीच महायुतीची घोडदौड। महायुतीची 65 जागांवर बाजी। भाजपचे 44, शिवसेनेचे 19 तर राष्ट्रवादीचे 2 नगरसेवक बिनविरोध निवडून। कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना भाजप युतीची सत्तेकडे वाटचाल। युतीचे 15 नगरसेवक बिनविरोध। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे 9, शिवसेनेचे 4 नगरसेवक बिनविरोध निवडून। महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्यानं अविनाश जाधव आक्रमक। उमेदवारी मागे घेण्यासाठी 5 कोटींची ऑफर दिल्याचा आरोप। पैशाने उमेदवार विकत घेतले, जाधवांची टीका। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात बंडक कायम। वरळीमध्ये बंडखोरी शमवण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला अपयश। वरळीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या 7 जणांची बंडखोरी। उद्धव ठाकरेंचं उमेदवारांना मार्गदर्शन। विरोधकांना गद्दार संबोधित करत पुन्हा संघर्षाची आठवण। मनानं मेहनत करून लढायचं आणि जिंकण्याचं आवाहन। एकही जागा नतद्रष्ट्यांच्या हाती जाऊ नये, ठाकरेंचं आव्हान। मुंबईकरांना स्वप्नातली हक्काची 1 लाख घरं देणार। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंचं आश्वासन। बेस्टच्या ताफ्यात 10,000 इलेक्ट्रिक बसेस आणि मनपामार्फत कॅन्सर रुग्णालय सुरू करण्याचाही दिला शब्द। पुण्यातील व्यक्तीला परदेशात पळून जायला कुणी मदत केली? पासपोर्ट कोणी मिळवून दिला? गुंड निलेश गायवळ प्रकरणावरून अजित पवारांचा मुरलीधर मोहोळ यांच्यावरती नाव न घेता निशाणा। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या काळात फक्त लुबाडणूक। अजित पवार यांचा गंभीर आरोप। पिंपरीत काहींची संपत्ती इतकी कशी वाढली? नाव न घेता अजितदादांचा महेश लांडगेंवर निशाणा। काही जण माझ्या नावानं बोंबाबोंब करत होते, पण अजितदादा माझ्या पाठीशी ठाम उभे राहिले। नवाब मलिकांचा भाजपवर निशाणा। तर 16 तारखेला आमची ताकद कळेल, आमचा महापौर होईल, मलिकांना विश्वास। जितेंद्र आव्हाडांचे कट्टर समर्थक नितीन देशमुख भाजपमध्ये। पडळकरांच्या कार्यकर्त्यांसोबत मारामारी प्रकरणानंतर आले होते चर्चेत। पत्नीच्या उमेदवारीसाठी नितीन देशमुख होते इच्छुक। धुळ्यात अर्ज माघारी घेण्यावरून हाय व्होल्टेज ड्रामा। अर्ज मागे घेऊ नये म्हणून शिंदेच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख यांनी उमेदवारासमोरच जोडले हातपाय। विनवण्या केल्याचा व्हिडिओ व्हायरल। धुळे शहरात निवडणुकीला गालबोट। भाजप आणि अजित पवारांच्या उमेदवार समर्थकांमध्ये झालेल्या वादातून गोळीबारात भाजप उमेदवाराचा दीर गंभीर जखमी। सोलापुरात राजकीय वादातून एकाची हत्या। अर्ज माघारी घेण्यावरून भाजपच्या 2 गटात वाद। मध्यस्थी करण्यास गेलेल्या मनसेच्या बाळासाहेब सरवदेंची हत्या। शिंदे गटाच्या लोकांनी हल्ला केल्याचा आरोप। यवतमाळमध्ये सावित्रीबाई फुलेंच्या पुतळा अनावरणापूर्वी तणाव। विनापरवानगी पुतळा बसवल्याचं कारण सांगत प्रशासनाचा पुतळा हटवण्याचा प्रयत्न। काही काळ तणाव।